सातत्यानं दर्गे ब्रदर्स काटरंग टीमला सातत्यानं सपोर्ट करत असतात. ज्यावेळेस ते सातत्यानं बैले ते आमचे त्यांची टीम आहे उद्या दक्ष 11 टीम त्यांची उद्या बघायला मिळेल. म्हणजे उद्या येस वेस्ट साईडसाठी बॉलिंग टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. चला तिसरे पंच या लगेच. बॅटिंग टीमने ना येस ओके फेअर डिलिव्हरी. चला मॅच ऑन करा लगेच. धाव संख्या आहे ती 4. दक्ष 11 संघाचा खेळ उद्या बघायला मिळेल. कारण उद्या देखील रती महारथी तुम्हाला बघायला मिळतील. आदित्य दर्गे अजिंक्य दर्गे असे मोठमोठे खेळाडू तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये याच स्पर्धेमध्ये बघायला मिळतील. 4 धावा धावफलकावरती आहेत. सुबोध भोसले ऑन फायर. फाईन लेग लॉंग लेग सीमा पार होतो चेंडू. सुबोध भोसलेच्या पाठ म्हणाली का 1 बाउन्स चौकार. मराठी अस्मितेचा आणि मराठी माणसाचा खऱ्या अर्थाने नवीन वर्षाचा दिवस आज खऱ्या अर्थाने आणि त्या दिवसाला आपण खऱ्या अर्थाने आज सुरुवात झाली. इथे सुरुवात देखील बघायला मिळते. यावेळेस त्या क्षेत्रामध्ये पुनश्च हा फटका बघायला मिळाला आणि इथून देखील सुरुवात चांगली झाली आहे. या चेंडूभोवती येथील धावा पंचांचा निर्णय पेंडिंग आहे की या चेंडूभोवती धावा किती आल्यात. धावा मिळतील 4. डीजे एकच टीमचा निघाला शिविले 12 धावा धावफलकावरती आहेत. सुबोध भोसले ऑन फायर. लगातारचे 3 चौकार आणि 1 नेदा चेंडू. भावेश सावंतच्या विरोधात मात्र हे फटके खेचलेत. पुढे सरसावलेत. हा फटका देखील चांगला आहे. इथून देखील मिळतील धावा 6. सुबोध भोसलेच्या बॅटमध्ये निघाला 3 चौकारानंतरचा हा एक दमदार फटका. बघतोय सरळ कारल्या खिंडीमध्ये आई इकवेच्या दर्शनासाठी आपण बघितलंय. फक्त भाविक जण जात असतात आणि आईवरती हे आपण गीत रचलेलं बघितलं. धावा संख्या झाली टोटल 18 धावा धावफलकावरती आहेत. इकवेचं गीत आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकलं. बघा एक पारितोषिक आलंय आईवा कॅच. आता प्रेक्षक आता उठून उभे राहतील. आत्तापासून हे पारितोषिक लागू होईल. उद्या बक्षीस समारंभापर्यंत प्रत्येक आईवा कॅचला 100 रुपये म्हणजे 5 आईवा कॅच घ्या 500 रुपये. श्रीराम जाखोटिया 100. हा यस म्हणून तेच उल्लेख केला मी. प्लेसला पण आहे का सगळ्यांना. बघा 100 रुपयेच्या नादामध्ये बाई की काही गोष्टीकडे ध्यान द्या. धाव संख्या आहे ती 19. बघा आता बघा श्रीराम जाखवाडे जरी गेले असतील तरी पेमेंट जमा येते. एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. दिलदार मनाची हा राजा माणूस आहे. कधी समालोचकांवरती बक्षीस मागतात, कधी खेळाडूंवरती, कधी आईवा कॅशसाठी अशी पारितोषिकं लावली जातात. बॉलर्स नेम आर्यन मागदी. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामधलं अजून एक चांगलं नाव. चला स्पीडअप करा. हा देखील चांगला फटका सुबोध भोसलेच्या बॅटमधला. उंची जास्त आहे, लांबी फार कमी होती आणि या चेंडूवरती लटकल्यात सुबोध भोसले. इनिंग न होते समाप्ती आणि इथून धक्का बसतोय.
तर सुबोध भोसले बॅक टू द वर्कआउट्स. यस डीजे. नंतरच आता कॅम्पा कोलाचे डिस्ट्रीब्युटर अजिंक्य दर्गे इथे या ठिकाणी आता आले. त्यांचं स्वागत. आणि अरे आता वाट बघत होतो कधी ते येत आहेत. त्यांचं आता इथे आगमन झालंय. त्यांच्याकडून आयोजकांसाठी 5,000 रुपये त्या ठिकाणी दिले. त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. श्रीराम जाकोडे साहेब बसले बघा इथे. बाजूला आदित्य दर्गे बसलेत. शांत पद्धतीने या मॅचला एन्जॉय करतायत. धावा संख्या होती आहे टोटल 19 धावा. 19 धावा धावफलकावरती आहेत. आयर मापदी पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय. अडचणीमध्ये टाकण्याचं काम आता पहिल्या चेंडूवरती केलंय. नवीन फलंदाज इनायत पोझिशन 3 वरती. मनोज लाड ओपन करण्यासाठी यायचा आता 3 नंबर वरती आलाय. कार्पेट लेवल चेंडू खेळून काढलाय. मनोजने सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती वाढ होतीये. 20 धावा झाल्यात. मनोज लाड आणि विनीत सकपाळ अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करतीये. बक्षिसांचं खैरात श्रीराम जाकोडे जोपर्यंत आहेत तोपर्यंत बक्षीस हे कंटिन्यू राहील. उद्याच्या दिवसांपर्यंत बक्षीस राहणार आहे. इथून प्रयत्न केलाय. अगदी क्लाउड अपील या चेंडूवरती बघायला मिळाली. बॅट चेंडूचा फार चांगला संपर्क नाहीये. इथे निर्धाव चेंडूची होती सांगता. 20 धावा धावपटलावरती आहेत. सुरुवात जर आपण बघितली पहिल्या ओव्हर्समध्ये चांगली झाली आहे. सुबोध भोसले चांगल्या या प्रकाराची सुरुवात करून दिली परंतु त्यानंतर स्वतःला सावरता आलं नाही. त्यावेळेस सुबोध भोसले त्या ठिकाणी बाद झाला. आणि आता नवीन फलंदाज मनोज लाड मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणि विनीत सकपाळ अशी मैदानाच्या आतमध्ये ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. परंतु गोलंदाजी धार आपण बघितली तर आक्रमक त्याचे चेंडू टाकतोय हा गोलंदाज आर्यन माबदीच्या बरोबरीने. हा अजून एक विकेट येतो आर्यन माबदीच्या खात्यामध्ये. दुसरा विकेट जोडला जाईल. तो फलंदाज विनीत सकपाळ डीजे. नवीन फलंदाज ओमकार सकपाळ. दोघे भाऊ आहेत का? दोघे सख्खे बंधू आहेत. अस्तित्वाची लढाई आपण बघितलं ना. घरामध्ये एका बाजूला आपण बसतो त्यावेळेस चर्चा होत आहे की हे 2 बंधू आता काय करतील. कारण बऱ्याचशा वेळेस दोन्ही सख्खे बंधू कधी एकामेकाशी फार चांगला संपर्क होत नसतो. परंतु आता त्यांना संपर्क करावा लागेल इथून. कारण दोन्ही जर का एकमेकांच्या संपर्कात आले तर मी तर चांगल्या धावसंख्येकडे इथे वाटचाल करेल. कारण धावा यायला हव्यात. 20 धावा आतापर्यंत आल्यात. हे षटक क्रमांक 2 आहे. तो गोलंदाज आर्यन माबदी. फुलटॉस चेंडू होता. एक सिंगल धाव मात्र पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जात नाही. एकच सिंगल मिळेल. 21 वरती टोटल पोहोचेल. षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपला. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 21 वरती टोटल आली आहे. 12 चेंडूंचा पूर्वार्धामधला खेळ जरूर संपलाय. भावेश सावंतला पाहिलं. आर्यन माबदीला पाहिलं. हे 2 षटकांचा खेळ जरूर संपलाय. चर्चा चालू आहे उद्या काय करायचं. श्रीराम जाकोडे साहेबांची चर्चा सुरू आहे. आदित्य दर्गे देखील त्या ठिकाणी चर्चा करतायत. उद्याचं प्लॅनिंग काय असेल. कशा प्रकारे स्ट्रॅटर्जी आखली जाईल. उद्या अंतिम आणि शेवटचा दिवस आहे म्हणजे कशा प्रकारचा उद्याचं आयोजन आणि नियोजनामध्ये काही फेरबदल तर करता येणार नाही का. हा त्या ठिकाणी ही चर्चा मात्र सुरू झाली आहे. कारण खोपोलीमध्ये गल्ली गल्ल्यामध्ये आणि किंवा मग नाक्या नाक्यावरती ही चर्चा आता या खोपोली प्रीमियर लीगची मित्रांनो होत राहील. कारण या स्पर्धेने अतिशय उंच शिखरं गाठलीत. 7व्या पर्वामध्ये ही स्पर्धा पोहोचली आहे. चेंडू मात्र पोहोचलाय. चेंडू सीमारेषा बाहेर येतोय. दमखम दाखवणारा फटका षटकार. ओमकार सकपाळ. परंतु विनय सकपाळ फार काही करू शकला नाही. परंतु ओमकारने करून दाखवलं. मगाशी मी म्हटलं की दोघांनी आता आपल्यामध्ये असलेली जी चर्चा आता त्या ठिकाणी करावी लागेल.
कारण दोघांना तालमेल साधावा लागेल. इथून ओमकारने तालमेल साधले कारण हा फटका जरूर शोधला ओमकारच्या बॅटमधना. वैयक्तिक 7 धावसंख्येवरती खेळतोय. चेंडूची चला मैदानाच्या आतमध्ये चेंडू द्या. संघ पोहोचलाय टोटल 27 या धावसंख्येवरती. 27-27 धावा. दोन्ही फलंदाज सेट होत चाललेत. ओमकार आता हळूहळू आपल्या मध्ये असलेली गुणवत्ता आता सादर करतोय. 27 धावा 27. गोलंदाज तयार. फुलटॉस शोधा. इथून कोणती चुकी होणार नाहीये. ओमकार सकपाळ येतील. इनायत पोझिशन 3 वरचा फलंदाज ओमकार सकपाळ. बॅक टू द पवेलियन डीजे. धाबस संख्या होती 27-27 धावा. नवीन फलंदाज करण अंबालाला आपण पाहिलं. कारण आंतरराष्ट्रीय मध्ये किंवा मोठमोठ्या स्पर्धा खेळलाय असा हा करण. इथून देखील करण काय करणार याकडे सर्वांचं लक्ष राहील. करणचा फटका अंधाधुंदी फटका बघायला मिळाला. सर फटका येतो पॉईंट रिजन मध्ये. इथे सिंगल धाव जोडली जाईल. एका सिंगलच्या मध्ये 3 धाव फलकावरती वाढ बघायला मिळेल. टोटल 28 धावा आता धावपटलावरती आहेत. सुरुवातीचं पहिलं सत्र सुरू आहे. पूर्वार्धाचा खेळ सुरू झाला आहे. 28 धावा धावपटलावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 आहे निकेशचा. यामुळे चेंडू स्लोअर वन केलाय. गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळालं. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. मागच्या मॅच मध्ये यांनी पहिले षटक हाताळलं होतं. भावेश सावंतला मागे ठेवलं होतं. स्ट्रायकर गोलंदाज भावेश सावंत आपण बघितलं आताच्या मॅच मध्ये पहिले षटक हाताळलं. तिथून धावांच्या गतीचा आपण बघितला विचार केला तर भावेश सावंतला तब्बल 19 धावा त्या ओव्हर्समध्ये खर्च केला गेला. पण इथे आता या षटकामध्ये किती धावा येतील यावेळेस मात्र अकुल टप्प्याचा चेंडू होता. फुलर लेनचा बॉल बघायला मिळाला. अगदी चेंडू मात्र खालती राहते. इथे कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. हे षटक आता बघतं खऱ्या अर्थानं आत्तापर्यंतचा प्रवास बघितला तर 7 धावा या आत्तापर्यंत या ओव्हर्समध्ये आल्यात. बघा उद्याच्या जे सामने आहेत ते बरोबर 9 वाजता पहिला चेंडू त्या ठिकाणी पडला जाईल आणि 9 वाजता ही स्पर्धा सुरू होईल. कोणतीही कारण त्या ठिकाणी कोणती सबब त्या ठिकाणी ऐकली जाणार नाही. ज्यांच्या कोणते टी शर्ट बाकी असतील त्यांनी आजच ते इथून कलेक्ट करा. 8:30 वाजता आपण श्री गणेश स्पोर्ट्स खोपोली इथून हे ज्या आपले टी शर्ट्स आपण कलेक्ट करू शकता. धावसंख्या आहे ती टोटल 28 धावा. तर स्पीडअप करा पंच. धावा धावपटलावरती आहेत. षटक क्रमांक होईल अंतिम आणि शेवटचं सुरू. चला डेची स्पर्धा ही डे मध्ये संपलेली फार चांगलं राहील कारण इथे दुसरा कुठला ऑप्शन आपल्याकडे नाहीये की डे नाईट का असेल तर आपण लाईटच्या अंधारामध्ये किंवा या प्रकाश ज्योतामध्ये ही मॅच कव्हर करता येईल आपल्याला. तर विनंती राहील की आपण स्पीडअप करा विदाऊट टाइमपास. हे पहिलं सत्र संपलं पाहिजे. आपण सकाळीच सांगितलं होतं की आपल्याला जितक्या जास्तीत जास्त लवकर मॅचेस कव्हर करता येतील तितका प्रयत्न हा आपला राहील कारण उद्याचा फायनलचा दिवस असेल. खोपोलीतील सर्व नामांकित किंवा सर्वच खेळाडूंना मिळालेली संधी आणि या संधीचं केलेलं सर्वांनी सोडणं आपण खऱ्या अर्थानं बघतोय आजच्या या पहिल्या दिवसामध्ये. धावसंख्या आहे ती 28. कोण असतं यार हितेश सोलंकी. संजय सोलंकी नंतर नाव येतं ते विनोद सोलंकी आणि विनोद सोलंकी नंतर नाव येतं ते हितेश सोलंकी. कसलेला गोलंदाज आहे. फार जास्त प्रमाणामध्ये बोलतात कारण ज्यांची भाषा आपण बघितली ज्यावेळेस बाहेर असतात पवेलियनच्या त्यावेळेस बरेच काही बोललं जातं आणि त्यांच्या विरोधात मात्र फटका खेचलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिलाय. सीमारेषा बाहेर आलाय. हा जबरदस्त षटकार.
ते सोलंकीच्या विरोधात मात्र फटका घेतलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 34 34 धावा. सुरुवात केली आता इथे सोलंकीच्या विरोधात आक्रमण करायला. इथे नशिबानं साथ दिली आहे आणि हा चेंडू मात्र थांबत नाही. आउटफील्ड फार फास्ट आहे. चेंडू गली क्षेत्रामधून तडव्यान सीमा पार होतोय. या चेंडूवरती येतोय एकदमदार चौका. तर हा चौकार बघा जो सहजरित्या मी तर म्हणेन खेळला गेला. कोणताही जास्त प्रकारचा त्या ठिकाणी डोकेदुखी नाही कारण सहजरित्या या 4 धावा मिळाल्या. धावा संख्या होती 38 38 धावा 38 धावा. धावपटलावरती गोंदास तयार. हुकी नाही क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार का. स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या जवळपास हा चेंडू मात्र अडवला गेलाय. इथून एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती वाढ होती आहे. 39 धावा 39 39 धावा सर धावपटलावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. जास्त टाइमपास करू नका. या षटकामधले शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 39 धावा आहेत. एकाच षटकात चौकार येईल तर मजा येईल अजून. यावेळेस फटका देऊन जाईल जरूर. आईवा कॅचचा प्रयत्न होता बघा. 100 रुपये हुकले तुमचे. श्रीराम जाकोडे साहेबांचे 100 रुपये हुकले. किती कॅच घ्या. बहुत पैसा है हमारे पास. पैसे का गड्ढे ही हम लोग लेके आए. जितना आईवा कैश लेंगे उतना पैसा आपको मिलेगा. उनकी गड्डी तुषार धुमाल सर के पास है. दरगे साहेब काय म्हणताय. आईवा कॅच अमाऊंट वाढली का नाही ना. नाही नाही म्हणतायत पण 5 घेतले का 500 मिळणार जाकोडे साहेब. धावा संख्या 47 47. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय. पहिलं सत्र झालं कंप्लीट. 24 चेंडूचा खेळ इथे संपला आणि धावा बनवल्या बॅटिंग करणाऱ्या मॉर्निंग बॉय झेनिथ मॉर्निंग बॉईज यशवंत एंटरप्राइजेसने त्या टोटल 47. यस डीजे. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. असं नाही करायचं. या लगत चला. वेळ कमी आहे. नाईट मॅचला जायचं आहे आम्हाला अजून. कॅम्पा खोलाचा थंडा. आदित्य दर्गे साहेब वाट बघतात तिकडे. अजिंक्य दर्गे कधी येणार. येणार का. चला मॅच कडे आपण जातोय. 24 चेंडू आणि गरज आहे ती 48च्या धावसंख्येची. मॅच मध्ये मजा येते. चला लगेच स्पीडअप करा. सलामीचे 2 फलंदाज पाठवा. हा 24 चेंडू आणि गरज असणार सर. हॅलो चला मॅचला करूया सुरुवात. स्पीडअप करा जरा.
24 चेंडूने नरेश गरज असणारी ती 48 या धावसंख्येची. टॉस कडे आपण जातोय नेक्स्ट मॅचला. त्रिमूर्ती इंटरप्राइजेस त्याप्रमाणे त्याला फाईट करेल विरेश्वर सिया 11. या दोन्ही संघाच्या कॅप्टनला शेवटचा लास्टचा कॉल आहे. टॉस साठी आपण यावं. अन्यथा मॅच 3 ओव्हर्सच्या केल्या जातील याची नोंद घ्या. बघा विरेश्वर सिया 11 जितका लेट कराल तितक्या ओव्हर्स कमी करण्यात येतील. हा कपात एखाद्या पेमेंटमध्ये कशी कपात केली जाते तशी इथे त्या ओव्हर्समध्ये कपात केली जाईल. वळूया मॅचकडे. कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा बदल करतोय दिनेश सर. मराठीचा शब्दांचा कोटा भरला असलेला दिनेश सर या ठिकाणी आमच्या मायक्रोफोनवर जोडले जातील. द्वितीय सत्राला करू सुरुवात. ऑल टू कम बॉक्स. तर टाइमपास केला तर पॅनल्टी लावण्यात येईल. खेळाडूने यांची नोंद घ्या. आपण पाहतोय वेळेचं महत्व यावेळी समजलं पाहिजे. धावा फलकार लागला ते आपण पाहतोय. 47 झाला आणि 48 धावांचं आव्हान आहे. आर्यन बाबतीचा विचार केला ना तर घोडवळीच्या मैदानात लागोपाठ 3 षटकार मारण्याचा पराक्रम सुद्धा आपण पाहतो त्याने केलाय. जबरदस्त फलंदाज आर्यन आपण पाहतोय. जर वीरेश्वर सियावलवन वीरेश्वर संघाचा करणार या ठिकाणी या टॉस साठी. अन्यथा 3 ओव्हरचा सामना केला जाईल. जमिनी लगाचा फटका आपण पाहतोय. आर्यनचा विचार केला जबरदस्त मी म्हणे फलंदाजी आपण कधी चांगला कर्णधार आपण पाहतोय. या ठिकाणी हरिभक्त पारायण आमचे या ठिकाणी आपण उपस्थित झाले त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया. बाबांना विनंती करूया की आपण त्या ठिकाणी आपलं मनापासून आम्ही या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतो ना याच खेळाडूने भागोच्या गोलंदाजीवर 3 षटकार मारण्याचा पराक्रम केला. असा हा आर्यन यावेळी फलंदाजी मार करून आपण पाहतोय. धाव फलकार धाव ते म्हणजे 1. जबरदस्त आपण पाहतो आर्यन यावेळी जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. जबरदस्त आपण पाहतोय फटका यावेळी सजवला गेला. चांगला क्षेत्ररक्षण झालं. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. धाव फलकार धाव लागला त्यात 2. वीरेश्वर सिया संघाला लास्ट कॉल कर्णधार आपण. अन्यथा 3 ओव्हरचा सामना केला जाईल. आपण स्वतः जबाबदार असाल. आयोजकांचा निर्णय हा अंतिम असाल आपण पाहतोय. वेळेला महत्व द्या. सोबत सपोर्टचा चेंडू पाहूया. भाव्यासाठी जबरदस्त फटका यावेळी सजवला. चेंडू सीमारेषा पार आलेला हा चौकार. तर धाव फलकावर धावा लागल्यात त्यामध्ये 6 धावा धाव फलकावर लागल्यात आपण पाहतोय. जबरदस्त आपण पाहतोय यावेळी चेंडू टाकलाय सुबोधने आणि यावेळी बाद होते फलंदाज भावेश. डीजे ऑपरेटर वाजवतात त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. KTSV आपण पाहतोय. सुंदर मॅच आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहतोय. चांगलं क्लिअरिटी आपण पाहतोय. सुंदर धावा फलकार आला त्यामध्ये 6 विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. त्यामध्ये अजूनही विजयासाठी 42 धावेची गरज आहे. 48 धावांचा टार्गेट आहे. धाव फलकार धावा लागला त्या 6. अजूनही विजयासाठी 42 धावेचं टार्गेट.
एक धाव यावेळी पूर्ण होते. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धाव फलकावर धावा लागल्यात त्यामध्ये 7 धावा धाव फलकावर लागल्यात. आपण पाहतोय कोरोया मोरोचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो पुढे जाईल, हारेल तो या स्पर्धेमधून नक्कीच बाहेर जाईल. कुठला संघ यावेळी या स्पर्धेमध्ये आपली वाटचाल पूर्ण करणार आणि कुठला संघ या स्पर्धेमध्ये थांबणार. स्लोअरवर चेंडू होता. चांगला फटका होता. चांगला क्षेत्ररक्षण केला गेला. आपण पाहतोय यावेळी सुंदर क्षेत्ररक्षण होतं. 7 धावा धाव फलकावर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव फलकार धावा लागला त्यामध्ये 7. येणाऱ्या 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 41 धावेची गरज. राकेशजी साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातो. आपण पाहतोय वीरेश्वर सियावलवन आणि त्रिमूर्ती इंटरप्राइजेस मध्ये आज सामना होईल. आपण पाहतोय जबरदस्त सामना नंतर आपल्या भेटीला येईल. धावा धाव फलकावर आहेत त्यामध्ये 7. आपण पाहतोय नक्कीच त्रिमूर्ती संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि वीरेश्वर सियावलवन संघाला प्रथमतः फलंदाजी करावी लागेल. विनीत आपण पाहतोय यावेळी गोलंदाजी मार्कवर दुसरा षटक टाकण्यासाठी सज्ज. यशवंत इंटरप्राइजेस कडे आपण पाहतो दुसरा षटक टाकण्यासाठी सज्ज. जबरदस्त जमिनी लगाचा फटका आपण पाहतोय. यावेळी क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार. चेंडूचे फेके करणार तर 1 धाव यावेळी पूर्ण होते. धाव फलकावर धावा लागला त्यामध्ये 8. दुसरा षटक मार्गस्थ आहे. 8 धावा धाव फलकावर लागल्यात. भलं मोठं टार्गेट आहे. 48 धावांचं टार्गेट आहे आणि 8 धावा धाव फलकावर लागल्यात. जबरदस्त फटका आपण पाहतोय. आर्यांच्या बेटे चेंडू सीमारेषा पार. चौकार. कमांड डीजे मास्टर. आमच्याकडे माहिती पोहोचवतात. या सामन्यात जो जिंकेल तो पुढे जाईल, हारेल तो डायरेक्ट या स्पर्धेतून बाहेर जाईल. नगे रेसमध्ये राहील. आपण बघतोय करो या मोरोची मॅच आहे आणि या सामना जर लवकर संपवला तर चांगल्या टार्गेटमध्ये रन रेटमध्ये राहू शकतो. आपण पाहतोय चांगला चेंडू होता विनीतचा. आपण पाहतोय यावेळी आर्यन यावेळी चेंडू सरळ डॉट केलता. पण सुंदर गोलंदाजी विनीतची होती. आपण पाहतोय पूर्णपणे आर्यनवर यावेळी हवी होते. चांगले टप्पे यावेळी खेळपट्टीवर टाकतोय. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. जमिनी लगेचा फटका आपण पाहतोय. 1 धाव यावेळी पूर्ण होते. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. धाव फलकावर धावा लागल्यात त्यामध्ये 13 धावा धाव फलकावर लागल्यात. थोडा फास्ट केला. विनीतचा आपण पाहतो सुंदर चेंडू होता. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवर येणार. चेंडूचे फेके करत तो बरं तर चांगली रनिंग आपण पाहतोय. धाव फलक पुढे सरकते. धाव फलक धावा लागला त्यामध्ये 15. मॉर्निंग बॉईज आपण पाहतोय. झेनिथ मॉर्निंग बॉईज संघाला यावेळी 48 धावाचा टार्गेट आहे. 15 धावा धाव फलकावर लागले. अजूनही विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. त्यामध्ये 33 धावा अजूनही बनवायच्या आहेत. बघूया विनीतला सुद्धा चांगली गोलंदाजी करावी लागेल. जमिनी लगाचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार. चेंडूचे फेके करणार. तो परत 1 धाव यावेळी पूर्ण होते. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. धाव फलका धावा लागला त्यामध्ये 16 धावा धाव फलकावर लागला. 2 षटकांचा खेळ
यावेळी संपला. 12 चेंडूचा खेळ संपला. 16 धावा धाव फलकावर लागल्यात 8च्या सरासरीने आपण पाहतोय. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. विजयासाठी धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे अजूनही 32 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. 12 चेंडू आणि 32 धावे अजूनही बनवायचे. 48 धावांचा टार्गेट आहे. 16 धावा धाव फलकावर लागल्यात. येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत त्या अजूनही झेनिथ मॉर्निंग बॉईज संघाला 32. आणि स्ट्राईक. आता गोलंदाजी मार्कर गोलंदाज ओमकार कादवडे संघाकडे याला खेळताना पाहिलं, पण आज आपण पाहतोय यशवंत एंटरप्राइजेस संघाकडून खेळताना पाहतोय. आणि चांगला झेल यावेळी ओमकार जबरदस्त गोलंदाजी करतोय. एक विकेट यावेळी मिळवतोय. चांगले गोलंदाज कमाल डीजे मास्टर. जबरदस्त फटका आपण पाहिला. यावेळी क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार. चेंडूचे फेके करणार तोपर्यंत एक धाव यावेळी पूर्ण होते. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. धाव फलकावर लागला. तिसरे षटक मार्गस्थ असताना 17 धावा धाव फलकावर लागल्यात. 48 धावांचा टार्गेट आपण पाहतोय झेनिथ मॉर्निंग बॉईज संघासमोर. अजूनही विजयासाठी धावा करायच्या आहेत त्या 31. जबरदस्त फटका आपण पाहतोय. चेंडू आला सीमारेषा पार. आर्यन मावदेच्या बॅटमध्ये सीमारेषा पार आलेला षटकार कमांडीचे मास्टर. एका बाजूला यंगस्टर गोलंदाज ओमकार आणि उगवता सेतार आपण पाहतोय आर्यन मापदे. जबरदस्त फटका आपण आसमान दाखवला ओमकारला. यावेळी ब्रँडेड षटकार कमांडीचे मास्टर. तर आपण पाहतोय विजयासाठी अजूनही 19 धावेची गरज आहे. 19 धावेची गरज आहे. 4 चेंडूचा खेळ अद्याप आतापर्यंत संपलाय. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 19 धावा अजूनही बनवायच्या आहेत. हे 2 चेंडूवर 2 मोठे जर फटके आले ना तर सामना कुठे फिरू शकतो. जर 2 चेंडू काढले आणि यावेळी पूर्णपणे ओमकारच्या गोलंदाजीवर हवी झाला ब्रँडेड षटकार कमांडीचे मास्टर. तीन मोठे फटके मारले. अजून विजयासाठी 13 धावेची गरज आहे. जबरदस्त फटका यावेळी आपण पाहतोय. पूर्णपणे आर्यन यावेळी हवे झाला. चेंडू सीमारेषा पार. 55 इशारा 4 कमांडीचे मास्टर.
ओमकार याने येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी धावा बनवायच्या त्या 9. सर जमाना झालाय आणि खऱ्या अर्थानं दिवाना झालाय आता हा प्रेक्षक या आर्यन माबदीचा. कारण काय तंत्रशुद्ध फटके मिळतं म्हणून खेळतायत. कारण आपण ते अगदी बॅटिंग लाईनअप जर बघितली ना तर टप्प्याची लाईन लेन ओळखतोय आणि त्या टप्प्यावरती हा कार्यक्रम मिळतो म्हणून केला जातो आहे. कारण असे कार्यक्रम आता आर्यन माबदी मैदानाच्या आतमध्ये करतोय. शेवटचे चेंडू सर उरलेत 6 आणि गरज आहे ती 9 धावांची. बॅटिंग लाईनअप फार चांगली आहे परंतु बॉलिंग अटॅक शेवटच्या मुवमेंटवर चांगली झाली तर ही मॅच देखील आता अगदी रंगतदारपणे या मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. येस तर या षटकात करायला आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल. या 9 धावा त्याला डिफेंड करायच्या 6 चेंडूमध्ये. प्रत्येक चेंडू यावेळी निर्धाव टाकून आणि प्रत्येक चेंडूवर विकेट घ्यावी लागेल. सर पत्रकार बंधू आहेत जे आता स्ट्राईकवरती आहेत. मला वाटतं किशोर साळुंके ना, किशोर साळुंके. आपण बघितलं आपल्या बऱ्याच ठिकाणीमध्ये न्यूज जी पहिली पोहोचते ती पत्रकारांच्या माध्यमातून आणि तुमची ब्रेकिंग न्यूज पोहोचेल ती आता या विकेटच्या माध्यमातून. कारण विकेट जाती आहे आणि आता समीकरण बदलेल. शेवटचे 5 चेंडू उरलेत आणि गरज आहे ती 9 या धावसंख्येची. तिथं गुलाल तुम्हाला भेटणार नाही. कारण एखाद्या बैलगाडीची रेस असेल ना जेव्हा दोरा कापला जातो तेव्हाच त्या ठिकाणी त्यांना गुलाल मिळतो. पण इथून जर गुलाल मिळवायचा असेल तर या मॅचला विजयी तुम्हाला करावं लागेल. नक्कीच सर बोलतात आपण पाहतोय गुलाल जर उडवायचा असेल तर चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला विजय, नाहीतर पुढच्या 365 दिवसाची आपल्याला वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. यस यस अतिशय म्हणणं रास्त आहे आपलं. शेवटचे आता चेंडू उरलेत ते आता 5. 9 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती करणने काय कमालीची गोलंदाजी केली आहे परंतु अजूनही तुम्हाला हताश निराश होऊन चालणार नाही. आर्यन माबदीसारखा एक स्ट्रायकर गोलंदाज आणि एक जबरदस्त असा फलंदाज खेळपट्टीवरती आहे त्यामुळे या धावा होतील. परंतु गोलंदाज हुशार आहे. प्रत्येक चेंडूवरती अगदी बघितलं कधी लेग कटर कधी ऑफ कटर अशा प्रकारची गोलंदाजी या खेळपट्टीवरती करतो आहे तो गोलंदाज करण. नक्कीच करण आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल. या उर्वरित 5 चेंडूमध्ये स्ट्राईक एला फलंदाजी तो म्हणजे सुमित. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. कुठलाही समाचार घेता आला नाही. आपण पाहतोय पंच आमच्याकडं यावेळी बोलतात आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. ठिकाणी हा चेंडू नक्की कुठल्या ठिकाणी आहे आणि इथून हा तिसरे पंच याचा शोध मात्र घेतला जाईल आणि तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. बघा इथे बॉल अगदी सेफ आहे. चला समीकरण सांगते आता शेवटचे चेंडू उरलेत ते आता 4 आणि गरज आहे ती 9 धावांची. KTCचं कौतुक करावं लागेल. क्लॅरिटी आणि क्वालिटी सकट या चेंडूला कव्हर केलं आणि अजून देखील ते क्लॅरिटी सकट आपण ही स्पर्धा सुरू आहे. खोपोली प्रीमियर लीगचा थरा. शेवटचे चेंडू उरले ते 4 आणि गरज आहे ती 9 धावांची. बघूया करणचा पुढचा चेंडू यावेळी आर्यनसाठी. विचार केला आर्यनच्या सुद्धा मनगटात ही ताकद आहे सामना संपवण्याची आणि करणच्या सुद्धा मनगटात ताकद आहे. हा चेंडू सरळ डॉट काढून आपण पाहतो आपल्या संघाकडे विजयाच्या वाटेकडे नेण्याची. आर्यन माबदीचा हा फटका जरूर मात्र बरंच काही सांगून गेला सर. समीकरण बदलेल. शेवटचे 3 चेंडू उरलेत. 9 धावांची गरज आहे. प्रश्न असा पडला की आता रन आपण का नाही घेतली. कदाचित येणारे चेंडू आपण पाहतोय चेंडूमध्ये कदाचित आपल्याला या धावा सुद्धा अडचणीत येऊ शकतात. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी धावा बनवायच्या त्या 9. सर ही धावा का घेतली नाही याचं कारण समज सांगतो. ही स्ट्राईक आपल्याकडे ठेवायचा प्रयत्न मनसुबा होता. कारण मॅच फिनिश जो कोण करू शकतो तो आर्यन माबदी आणि ही स्वतः काही स्ट्राईक ठेवली याचं एक कारण होतं सर. घ्या ज्वलंत दाखवलाय ब्रँडेड षटकार.
याचं ज्वलंत आणि जागतं उदाहरण आहे. या चेंडूवरती आला एक दमदार फटका. षटकार डीजे. जो धावा देऊन गेला कडक आणि समीकरण बदललाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि गरज आहे 3 धावांची. बरोबर 1-2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 3 धावेची गरज आहे. अजूनही काही घडलं नाही, अजून काही बिघडलं नाही. आणि यावेळी विजय होतोय तो मॉर्निंग बॉय. सगळं जबरदस्त खेळ राहिला आर्यन मावदेचा. आपण पाहतोय काय स्ट्राईक ठेवलं हे सिद्ध केलं मैदानात आणि विजय मिळवतोय. येस खऱ्या त्याने धोनी स्टाईलने सामना फिनिश केला. वेल फिनिशर म्हणून याला पहिले झाले. आता आदित्य दर्गे विचार करतायत आर्यन मावदी सारखा हिरा जो बराच काळ आता दडून बसला होता. श्रीराम जाकोडिया जे आता विचार करतात आर्यन मावतीच्या बाबतीत ज्याने काय कमालीचा आतापर्यंत खेळ केला आणि शेवटच्या मोमेंटमला हा फटका खेचला. वेल फिनिशर म्हणून आता ज्याला चला स्पीडअप करा पुढे नेक्स्ट मॅच. डेब्यू चला काय निर्णय आपला लगेच. आपण टॉस क्विज जिंकलाय अपोजिट टीमने का. चला क्षेत्रक्षण लावून घ्या लगेच आणि डेब्यू आपले सलामीचे फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आणि मॉर्निंग बॉईज टीम चला बाहेर या लगेच. चला सिंहा 11 सहकार